नमस्कार मित्रांनो. आज मी सचिन तेंडुलकर एक भारतरत्न पुरस्कार प्राप्त क्रिकेट खेळाडू आहे. आता तो रिटायर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो निवृत्ती घेतलेला आहे. त्याला भारतरत्न भेटलेला आहे मित्रांनो. तर आणि सचिनचं नाव पण खूप लोक घेतात. क्रिकेटचा देव असं सचिनच्या बाबतीत म्हटलं जातं मित्रांनो. तर नक्कीच सचिनमध्ये काही ना काही असे वैशिष्ट्ये आहेत ज्या वैशिष्ट्यामुळं तो क्रिकेटचा देव ठरलेला आहे मित्रांनो. आणि त्याला भारतरत्न भेटलेला आहे आणि त्याला सर्वजण फॉलो करत असतात, त्याला आदर्श मानतात मित्रांनो. तर याचे कारणं काय असतील, तर मला एक कारण असं वाटते की मी त्याला क्रिकेट खेळताना निरीक्षण केलेलं आहे की तो अशा पद्धतीने क्रिकेट खेळतो, म्हणजे निष्काम भावनेने क्रिकेट खेळतो मित्रांनो. तो जरी आऊट जरी झाला तरी त्याच्या चेहऱ्यावर असं म्हणजे दुःख भावना किंवा उदास भावना येत नाही. तो हसत हसत स्टेडियमच्या बाहेर जातो मित्रांनो, हसत हसत आऊट जरी झाला तरी. आणि खेळताना बॅटिंग करताना सुद्धा तो त्याच अवस्थेमध्ये असतो. म्हणजे हार किंवा जीत याचा परिणाम तो आपल्या स्वतःवर होऊ देत नाही. हार आणि जीत या गोष्टींचा परिणाम तो स्वतःवर होऊ देत नाही मित्रांनो. आता आपण जर क्रिकेट खेळायला लागलो तर आपण जर आऊट झालो तर आपल्या मनामध्ये भावना येते मित्रांनो, यार मी उगाच आऊट झालो, या बॉलला मी थोडं असं मारायला नव्हतं, मी ही शॉट मी उचलून खेळायला नव्हती, मी या बॉलला थोडं म्हणजे टच केला असतं तर बरं झालं असतं, असं मनामध्ये येते मित्रांनो. परंतु त्यामुळे आपण थोडं त्या गोष्टीमुळे थोडं उदास होतो मित्रांनो. मग आपल्याला डबल खेळण्यासाठी म्हणजे आपल्या मनामध्ये तो भाव येतो आणि आपण ती गोष्ट म्हणजे कसं होते मित्रांनो, मग आपण या गोष्टीमुळे गुंतून सुद्धा पडू शकतो मित्रांनो क्रिकेटमध्ये. अशा विचारामुळे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये गुंतून पडू शकतो. परंतु जर आपण त्या गोष्टीपासून, त्या स्थितीपासून, तिथून जर आपण शिकलो की असं नाही, असं या बॉलला असं करायला शिकून घेतलो आणि नंतर मग हसत हसत जी काही आऊट झालं तर हसत हसत आपण आऊट झालं तर आऊट झालं असं जर आपली स्थिती जर ठेवलो आपण, तर आपल्याला हार जीतचा परिणाम स्वतःवर होणार नाही मित्रांनो. सचिनच्या बाबतीत मला हीच गोष्ट वाटते की तो समाधानी असतो मित्रांनो. एवढे रन काढलो ना, ठीक आहे, मी समाधानी आहे, असं त्याच्याबद्दल मला जाणवते मित्रांनो. आणि मला हाच गुण त्याच्यामध्ये भारतरत्न भेटण्याचं कारण आहे असे मला वाटते मित्रांनो. आणि तो एक आदर्श खेळाडू सर्वांसाठी ठरलेला आहे. यामागचे हे एक कारण आहे असे मला वाटते. धन्यवाद.